एकनाथ शिंदेची बरोबर आता राजकीय कोंडी होणार, त्यांची गोची झाली। आता आपण देवाभाऊच्या सांगण्यावरून पक्ष फोडला, प्रशासनाला हाताला धरून, सिस्टीम केंद्रातल्या नेत्यांना हाताला धरून आपण पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, पण न्यायालयासमोर काय उत्तर देणार? उद्या आता 16 जुलैला जो निकाल येईल, 100% भीती आहे की आपलं शिवसेना नाव जाईल, धनुष्यबाण चिन्ह सुद्धा जाईल। काय करायचं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा माहिती आहे ज्यांच्यामुळं आपला राजकीय जन्म झालाय, ज्या कुटुंबामुळे आपण साधे ठाण्यात रिक्षा चालवायचो, परंतु कुणीतरी हात पाठीवर ठेवला, आणि ज्याने हात पाठीवर ठेवला तो ज्यांच्या वर प्रेम करून निष्ठेने संघटन वाढवायचा, त्या काळापासून आपण त्यांच्या सावलीखाली, नेतृत्वाखाली आणि विचाराने काम केलंय। थेट हिम्मत करून त्यांच्या सोबतच आपण घात केलाय, गद्दारी केली। ती चांगली वाईट हा संशोधनाचा विषय, परंतु न्यायालयासमोर न्यायदेवता आपल्या बाजूने निर्णय देईल का? आणि अशी बरीच अभ्यासक मंडळी, मी कायद्याच्या चौकटीत असणाऱ्या मंडळींसोबत सुद्धा बोललो, ते असं म्हणतात की माननीय सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना त्यांचा धनुष्यबाण वापस देतील, उद्धव ठाकरेंना त्यांचा शिवसेना नावाचा पक्ष वापस देतील, त्यावेळेस शिंदेंकडे दुसरा पर्याय काय? म्हणून मी म्हणतोय, त्यांची जी गोची होणार आहे, त्यांच्या कडे येणाऱ्या लोकांची, त्यांच्या आमदारांची, खासदारांची, त्यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ असेल तो पूर्ण करतील का? तो किती संशयास्पद असेल? याच्यावर फार मोठं संकट महाराष्ट्रासमोर उभं राहणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा, का त्याच 16 जुलैला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंना काहीच मिळणार नाही, उद्धव ठाकरेंचा भ्रमनिराश होईल। काय होणार आहे या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करू। मित्रांनो, सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम। मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा। त्याची एकच महत्वाचं कारण आहे, कायदा। या भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत संपूर्ण देशात भारताचं संविधान या देशाला समर्पित लोकशाही जे देतं, सगळ्यांना ज्या कायद्याच्या चौकटीत राहून जे कायद्याचं संरक्षण देतं, त्या सगळ्यांमध्ये आता सत्य कुणाच्या बाजूने असेल, निकाल कुणाच्या बाजूने असेल, न्याय कुणाच्या बाजूने करायचा, याची मोठी लढाई आहे। उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय सरन्यायाधीशांना सुद्धा माहिती आहे, जे महाराष्ट्रातून आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व देशभर करतायत, ते लहान असल्यापासून या महाराष्ट्रात शिवसेना कुणाची आहे माहिती आहे त्यांना। त्यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची भाषणं पाहिली असतील, त्यांना सुद्धा प्रबोधनकार ठाकरे माहिती असतील। आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत फक्त इतिहास जरी समजून घेतला, फक्त 2 गोष्टी लक्षात येतील, शिवसेना कुणाचे? ठाकरेंची। आणि शिवसैनिकांना झिरोतून हिरो केलं, सामान्याला प्रतिनिधित्व दिलं, तो नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं स्पष्ट सांगतील।
पण घटनेच्या चौकटीमध्ये कागदावर काय सांगणार? उद्धव ठाकरेंना जो शिंदेंनी दणका दिला, पक्षच फोडला, स्वतःकडे घेतला, फक्त मातोश्री आणि शिवसेना भवन या दोन्हीवर ताबा मारायचा शिंदेनी प्रयत्न केला नाही. अन्यथा संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर, शिवसैनिकांवर आणि आमदार खासदारांवर ताबा मारला. खरंय की नाही? न्यायालयापुढे काय? केंद्राचा आशीर्वाद होता म्हणून सगळं फिरवलं. आता जो निकाल येईल नावाबाबतीतचा, चिन्हाबाबतीतचा, तो देशाला गाईड करणारा ठरेल, लक्षात ठेवा. कारण उद्या इतर राज्यांमध्ये सुद्धा हेच सत्ताधारी मंडळी अशाच पद्धतीने करतील. राजकारण करायचंय त्यांना, सत्तेत राहायचंय आणि आपल्या सोबत सत्तेत ठेवण्यासाठी त्यांना त्या थराला जायचंय. उद्धव ठाकरेंनी पक्षाची नोंदणी करून 5-5 वर्षाला निवडणूक आयोगाकडे अपडेट केलं नव्हतं का? निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या बाबतीत इतकं कसं काय सुडाची भावना धरली? कागदावर उद्धव ठाकरे कमी पडले का? आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही त्याच्यावर निकाल येत नाही, म्हणजे सगळी सिस्टीम ही लॉक करून ठेवली का? नाही बोलायचं याच्यावर, काहीच निकालच द्यायचं नाही. कुणाच्या तालावर काय चालतंय हे असं संभ्रमावस्थेत आहे का? नाही, निकाल लागेल लवकर. पण याच्यासाठी सत्ताधारी मंडळी पदाचा गैरवापर करते का? तर होय. सगळीकडे माणसं काम करतात आणि माणसं कुणाच्या तरी दबावाला, प्रभावाला, विचारांना काड्या करण्याला किंवा प्रशासकीय सिस्टीमला प्रभावित असतात आणि ते तशा पद्धतीने निर्णय घेतात. वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज आहे का? जर सरकार न्यायपालिका व्यवस्था चालवते असं जर कुणाचा समज असेल, काही अंशी जरी तो खरा असला तरी तो पूर्णतः अंतिम सत्य नाही. कारण या देशाची लॉ अँड ऑर्डर, या देशाची लॉ सिस्टीम ही सर्वोच्च आहे. त्याच्यावरचा जर विश्वास लोकांचा उडाला अवघड होईल. आणि तीच परीक्षा एका राज्याच्या 2 पक्ष फोडलेल्या बाबतीतची आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आणि जो निकाल उद्धव ठाकरेंना लागू असेल किंवा होईल, तोच नंतर शरद पवार आणि अजित पवारांना सुद्धा तो कॉपी पेस्ट असेल. त्याची महत्वाची कारणं काय? समान कार्यक्रम, समान पक्षफोडी राष्ट्रीय कार्यक्रम झालेला आहे. दोन्ही नेत्यांनी तशीच पक्ष फोडली, तसंच चिन्ह पळवलं, तसंच नाव पळवलं, मूळ मालकाला गाफील ठेवलं. उद्धव ठाकरेंना गाफील ठेवण्याचं काम त्यांच्याच लोकांनी केलं. मग त्याच्यात शिंदे साहेब सुद्धा आले. शरद पवारांना सुद्धा गाफील ठेवण्याचं काम त्यांच्याच लोकांनी केलं. अजित पवारांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं ते सगळ्यांना माहिती आहे. या बाबतीमध्ये जो शिवसेनेचा जो काही निकाल लागेल, होईल, एकनाथ शिंदेंनाच जसं आहे तसं मिळणार का? ज्यांनी रोपटं लावले त्यांना ते परत हँडओव्हर होणार? याचा निकाल, याचा प्रश्न उभा महाराष्ट्र पाहतोय सुद्धा आणि त्या निकालाकडे लक्ष लावून बसलेला आहे. महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे? खरंच ज्याचा शेअर त्यालाच मिळणार, ज्याची सेना त्यालाच मिळणार, ज्याचा बाण त्यालाच मिळणार का? ज्यांनी पळून नेलाय त्यांना मिळणार? किंवा तेच म्हणतायत आमचंच आहे त्यांनाच, ज्यांच्याकडे आत्ता आहे त्यांनाच मिळणार? हे कळेल. पण गाफील राहून जे सरेंडर झाले त्यांनी किती घात केला आणि स्वार्थांचा किती पाऊस पडतोय हे पाहायचंय. तुमच्या मनात काय? निकाल कुणाच्या बाजूने लागेल? कारण सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल टप्प्याटप्प्याने अजून 2-3 प्रकरणं आहेत त्याच्यावर लागेलच, परंतु तो महाराष्ट्रासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्ही नक्की मला सांगा. तुमच्या प्रश्नाची, तुमच्या उत्तराची मी नक्कीच वाट पाहतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.